आज आपण आलेलो आहे नारायणगाव मध्ये आणि आज आपल्यासोबत जुळलेले आहे शरद भाऊ सोनवणे। शरद भाऊ, तुम्ही जे पर्यावरण संबंधात जे जागरूकता दाखवली आणि इथे जागरूकतेविषयी जे बोलले, यावर तुमचं काय मत आहे, काय बोलाल? महाराष्ट्र राज्याला ज्या शिवभूमीचं वास्तव्य आणि त्या शिवभूमीचं दैवताचं खरं तर अखंड हिंदुस्थानामध्ये गाजावाज आहे ती छत्रपती शिवरायांच्या जन्माची ही भूमी आहे। जुन्नर विधानसभा म्हटल्यानंतर किल्ले शिवनेरी आणि विशेषतून अष्टविनायकापैकी 2 गणपती आहे, गुप्त विठोबा आहे, रामकृष्ण हरिमंत्र जो आपण महाराष्ट्रभर वारकऱ्यांच्या तोंडामध्ये त्याचा अनुग्रहाच्या रूपाने चैतन्य महाराजांनी तुकाराम महाराजांना अनुग्रह दिलेला आहे। या तालुक्यामध्ये पर्यटनाचा हा तालुका पर्यटन झालेला आहे। महाराष्ट्र राज्याचा एकमेव पर्यटन तालुका म्हणजे जुन्नर आहे। त्यामुळे इथे आता जवळजवळ दर आठवड्याला 4 ते 5 लाख पर्यटक येतात। मोठ्या पद्धतीने इथे पर्यटन वाढलेलं आहे। आपल्याकडे माळशेज घाट आहे, नाणे घाट आहे आणि या सगळ्या निसर्गाने उभा असलेला हा तालुका आहे। 5 धरणं आहे, 12 महिने इथे शेती पिकवली जाते। फ्रुट्समध्ये, भाजीमध्ये, उत्पादनामध्ये, दुधामध्ये आम्ही सगळी मंडळी या कृषी क्षेत्रामध्ये अतिशय आघाडीवर आहोत। त्यामुळे हा तालुका अतिशय सदर आहात। तुम्ही या ठिकाणी आलात आणि खरं तर आपल्याला माहिती आहे की मागच्या वेळेला हिवाळी अधिवेशनामध्ये बिबट्याचा मी एक ड्रेस केला होता आणि बिबट्याचा ड्रेससाठी केला होता की इथे मोठ्या प्रमाणामध्ये आमच्याकडे डेफर्ड आहे, बिबटे आहेत, वारंवार हल्ले होतात। पण त्याची उपाययोजना म्हणून आम्ही रेस्क्यू सेंटरची मागणी केली, त्याला आता मान्यता मिळालेली आहे। लवकरच आम्ही ह्या संपूर्ण बिबट्यांचा बंदोबस्त करतोय आणि बिबटमुक्त महाराष्ट्र करतोय, बिबटमुक्त तालुका करतोय। त्यामुळे निश्चितपणे या कामाच्या निमित्ताने आम्ही शेतकऱ्यांचं संवर्धन करू आणि बलदंड आणि बलव्यवस्थेच्या निमित्ताने शेतकऱ्यांचं संरक्षण करत असताना या राज्याच्या पटलावर हा जुन्नर तालुका आम्ही विकासाच्या निमित्ताने सगळ्यात उंचीवर घेऊन जाऊ हा विश्वास तुम्हाला या निमित्ताने। धन्यवाद साहेब।